जालन्यातील मदिना टावर परिसरामध्ये रक्तरंजित हल्ला, युवकावर जीवघेणा चाकू हल्ला, परिसरामध्ये तणाव. जालन्यात गुन्हेगारीचे थैमान, 22 वर्षीय युवकावर जीवघेणा हल्ला. दुखीनगर मदिना टावर परिसरामध्ये रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत बेकायदेशीर गर्दीचा सुळसुळाट, मोठ्या दुर्घटनेची शक्यता. जालना शहरातील जुना जालना भाग पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या छायेत आला आहे. दुखीनगर परिसरामध्ये मदिना टावर येथे काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एका 22 वर्षीय युवकावर अज्ञात हल्लेखोरांनी थरारक चाकू हल्ला चढवला. या भीषण घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अशरफ असलम कुरैशी, वय 22 वर्ष, राहणार मंगल बाजार, जालना असे जखमी युवकाचे नाव असून त्याच्यावर अत्यंत निर्दयीपणे हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी त्याच्या दोन्ही पायांवर चाकूने वार करत त्याला गंभीर जखमी केले, तर डोक्यावर लाकडी वस्तूने प्रहार करून त्याला अक्षरशः रक्तबंबाळ केले. या क्रूर हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कदम जालना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी युवकाला प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती अधिक गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये हलवले आहे. सध्या त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या धक्कादायक घटनेनंतर मदिना टावर परिसरामध्ये काही काळ तणावपूर्ण शांतता पसरली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे. शहरातील दुखीनगर येथील मदिना टावर परिसरामध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या हॉटेल्स आणि दुकानांमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत हा परिसर अक्षरशः गजबजलेला असतो. मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी येथे होत असतो. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या भागामध्ये किरकोळ कारणावरून नेहमी भांडण होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही या परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. उशिरापर्यंत सुरू असलेल्या व्यवसायांमुळे संशयास्पद हालचाली वाढत असून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. कालच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा परिसर अधिकच संवेदनशील बनला असून पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात येत आहे. अन्यथा भविष्यात एखादी गंभीर घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असाही संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करत रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्स व दुकानांवर निर्बंध आणावेत, तसेच परिसरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करावा अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून आता होत आहे. काय घटना दुखीनगर परिसरात अर्शद कुरेशी नावाचा एक मुलगा आहे, 22 वर्ष वय आहे. त्याच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केल्याची माहिती कदम जालना पोलिसांना प्राप्त झाली. माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी हजर झाले आणि जखमीला नातेवाईकांच्या मदतीने नवजीवन हॉस्पिटल येथे उपचारकामी दाखल करण्यात आलेले आहे. जखमीवर उपचार सध्या सुरू आहेत. तो शुद्धीत येताच त्याचा योग्य तो जबाब नोंद करून गुन्हा दाखल करण्यात येईल. सध्या परिसरात शांतता आहे. दुखीनगर परिसरात बंदोबस्त तैनात आहे आणि शांतता आहे. तसेच नवजीवन हॉस्पिटल परिसरात सुद्धा शांतता आहे. जखमीची प्रकृती सध्या अस्थिर आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. परंतु तो शुद्धीत येताच त्याचा जबाब नोंद करून गुन्हा दाखल करण्यात येईल किंवा त्याच्या भावाचे किंवा घरच्यांचे जबाब नोंदवून आपण संबंधितांवर योग्य ते कलमानुसार गुन्हा दाखल करू. अद्याप गुन्हा दाखल नाहीये, त्यामुळे आरोपी अटक नाहीये. आपल्याकडे तक्रार प्राप्त होताच आपण आणि तसंच पथकही रवाना झालेले आहे आरोपींची शोधकामी. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू करीत आहोत. जखमीला कमरेच्या खालच्या बाजूला दुखापत झालेली आहे आणि डोक्याला सुद्धा दुखापत आहे.